नमस्कार, मी सचिन सुरेश सह्याद्रीच्या या थेट प्रक्षेपणामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। रसिक हो, आज 14 एप्रिल 2022 अर्थात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती आणि त्यासाठीच आज आपण इथे जमलेलो आहोत आणि हे ठिकाण आहे शिवाजी पार्क, दादर, मुंबईची चैत्यभूमी। चैत्यभूमी म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना याची पूर्ण कल्पना आहे की चैत्यभूमी काय आहे। चैत्यभूमी हे माननीय बाबासाहेब आंबेडकर यांचं समाधी स्थान आहे। आपल्यासोबत आता इथे नागसेन कांबळे आहेत आणि व्यवस्थापन इकडचं जे काही असतं तर त्याच्या संदर्भात हे नेहमीच कार्यरत असतात। तर नागसेनजी, तुम्ही एकंदरच बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांबद्दल काय सांगाल? असं आहे की जगामध्ये, देशामध्ये आणि सर्व जिल्ह्यामध्ये, गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही उत्साहाने साजरी केली जाते। 2 वर्ष कोरोनामुळे लोकांनी, अनुयायांनी जयंती साजरी केली नाही। यावर्षी 2022 वर्ष 14 एप्रिल 2022 वर्ष उत्साहामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करतायत। बाबासाहेबांना प्रत्येक वर्षी जयंती साजरी करताना नेमका आपण बाबासाहेबांनी दिलेला विचार पुढे नेण्याचं काम हे प्रत्येक नागरिकाचं आणि प्रत्येक अनुयायांचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा दिवस प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायी म्हणून आहे। तो प्रत्येकाने पाळला पाहिजे। त्यांचा विचार, त्यांनी सांगितला मार्ग, त्या मार्गाने आपण सर्वांनी चाललं पाहिजे। चैत्यभूमी स्मारकामध्ये यावर्षी दरवर्षी अनुयायी येतात। यावर्षी प्रचंड गर्दी होत आहे। बाबासाहेबांना महाराष्ट्रामध्ये चैत्यभूमी स्मारक आणि दीक्षाभूमी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतात। हे प्रेम बाबासाहेबांनी वर्षानुवर्ष हे प्रेम वाढत असतं आणि हे वाढण्याचं एकमेव कारण त्यांनी दिलेले विचार, त्यांनी दिलेला मार्ग आणि बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं समता, एकता, बंधुत्व आणि स्वातंत्र्य या विचाराने आपण सर्वांनी वागूया। हीच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण होईल। धन्यवाद। बरोबरच आहे, पण मला एक महत्त्वाचा प्रश्न असाही विचारावासा वाटतोय की आपण महापरिनिर्वाण समितीचे सरचिटणीस आहात आणि इथे जो काही जनसमुदाय लोटतो तर त्याची संपूर्ण उत्तम व्यवस्था ठेवणं हे आपण इथे जातीने बघत असता आणि तर ती व्यवस्था आता तुम्ही सध्या यावर्षी कशी काय, कारण यावर्षी जसं तुम्ही म्हणालात कोरोनामुळे गेल्या वर्षी साजरी करता आली नाही, तर यावर्षी ही साजरी करताना नेमकी काय तुम्ही दखल घेतली आहे? गेले 3 महिने अगोदर महानगरपालिका, पोलीस प्रशासन, महाराष्ट्र शासन यांच्या समवेत बैठका आयोजित होतात, विचारविनिमय होतो, येणाऱ्या अनुयायांना सुविधा कशा प्राप्त होणार, कायदा सुव्यवस्थेचं कशा पद्धतीचं नियोजन होणार, या सर्वांना आम्ही 3 महिने अगोदर बैठका घेऊन याचं नियोजन करतो आणि त्या माध्यमातून शासन, महानगरपालिका आणि पोलीस यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती ही सेवा देण्याचं काम एक कर्तृत्व भावनेने काम म्हणून ही करत असते। धन्यवाद। अगदीच बरोबर, धन्यवाद नागसेनजी, आपण इथे आलात त्याबद्दल खरंच मनापासून आभार आणि आपली मतं आपण इथे आमच्याबरोबर आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दलही आभार। मी पण दूरदर्शनचे आभार मानतो आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो। आपणाला खूप शुभेच्छा। धन्यवाद। धन्यवाद।
आणि आता आपल्यासोबत इथे आनंदराज आंबेडकर आहेत, तर आपण त्यांच्याशीही बोलणार आहोत, त्यांचंही मनोगत आपण जाणून घेणार आहोत. पण जसं मी आधी म्हटलं की ते खूपच महत्त्वाचं आहे की ही जी चैत्यभूमी आहे हे म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे समाधीस्थान आहे. भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं हे प्रेरणास्थान आहे. म्हणजे इथे अलोट गर्दी जमते आज जयंतीच्या निमित्ताने. प्रत्येक जण तिथे या ज्ञानाच्या महासागरासमोर नतमस्तक होतो आणि त्यांचे विचार आणि त्यांच्याकडनं ती प्रेरणा घेऊन, तो प्रेरणेचा स्रोत घेऊन आपापल्या घरी परततो. ती ऊर्जा जी असते ना, तर ती घेऊन तो घरी परतत असतो. तर त्यामुळे इथे येणं आणि या चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण करणं हे खूप महत्त्वाचं आणि खूप छान मानलं जातं. आनंदराज आंबेडकर यांची आपण वाट बघतोच आहोत. ते आत्ता चैत्यभूमीवर पूजा करत आहेत आणि तर आपण त्या अगोदर आता आपल्याबरोबर अजून एक माननीय उपस्थित आहेत आणि ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे जयमंगल धनराज, ॲडव्होकेट जयमंगल धनराज. तर आपण त्यांचंही मनापासून स्वागत करूया. आणि धनराजजी, मला असं वाटतं की कायदा आणि सुव्यवस्था याच्याशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव अगदीच घनिष्ठ जोडलं गेलेलं आहे. म्हणजे जवळपास 11 महिने आणि काही दिवस याच्यामध्ये त्यांनी ती घटना संपूर्ण लिहून काढली असं आपल्याला माहिती आहे. तर एकंदरच या त्यांच्या विद्वत्तेबद्दल आपण काय टिप्पणी कराल? सर्वप्रथम संपूर्ण भारतवर्षातील नव्हे जगभरातील बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर निष्ठा असणाऱ्या, मानवतेवर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेला भीमजयंतीच्या निमित्तानं मी सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो. आज बाबासाहेब आंबेडकरांचा 131वा जयंती सोहळा चैत्यभूमीवरून आपण उपस्थित राहून पाहत आहोत. ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावर, या देशातील संपूर्ण नागरिकांवर ज्या पद्धतीनं भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांच्या उत्कर्षाचा, समतेचा, ममतेचा मार्ग प्रशस्त करून दिला. खरं म्हणजे हा संपूर्ण देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यासाठी ऋणी राहील, सदैव ऋणी आहे. आणि त्या कृतज्ञतेतूनच मग बाबासाहेब आंबेडकरांना दरवर्षी 14 एप्रिलपासून ते अगदी पावसाळा सुरू होईपर्यंत देशभरात, जगभरात जयंतीच्या निमित्तानं अभिवादनाचे कार्यक्रम केले जातात. त्याचाच आज एक भाग म्हणून गेल्या 2 वर्षाच्या कोविडच्या प्रदीर्घ गॅपनंतर आपण सर्वजण पुन्हा एकदा आपल्या या महामानवाला अभिवादन करण्यासाठी एकत्र येत आहोत. जसं माझ्या सहकाऱ्यांनी आता सांगितलं की प्रचंड परिश्रमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस या एवढ्या प्रदीर्घ प्रयत्नातून, त्यांच्या मेहनतीतून या भारताचं संविधान बनलं, ज्याने समता, स्वतंत्र, बंधुत्व आणि न्याय हा मार्ग प्रशस्त केला. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारधारेला, समतेच्या, करुणेच्या, बंधुत्वाच्या, न्यायाच्या, स्वातंत्र्याच्या मार्गाला आज संपूर्ण देशातील लोक नतमस्तक होऊन बाबासाहेब आंबेडकरांचं हे कर्तृत्व त्यांना स्मरण करतायत. आणि त्याचसोबत बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करत असताना आपण वेगवेगळ्या माध्यमातून बाबासाहेबांचं स्मरण करतोय. बाबासाहेबांच्या त्यागाचा, संघर्षाचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा साजरा करतोय. तर मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकांच्या रूपाने आपण मानतो, बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या पुतळ्यांच्या माध्यमातून आपण त्यांना वंदन करतो, अभिवादन करतो. परंतु सोबतच या देशात सर्वांच्या विकासाचं, सर्वांच्या उत्कर्षाचं जर मार्ग असेल तर देशाचं संविधान आहे. आणि या संविधानिक मार्गावर जर हा देश वाटचाल करत राहील तर निश्चितपणे देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याची हमी या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून मिळू शकते. बंधूंनो, भगिनींनो, देशात, जगात बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या माणसांना, सगळ्या लोकांना एक विनंती आहे की आपण या संविधानिक मार्गांचं जास्तीत जास्त प्रमाणात लोकांमध्ये प्रचार प्रसार होऊन कसा होईल यासाठी संविधानशीलतेच्या माध्यमातून आपण लोकांची मानसिकता तयार करून बाबासाहेबांना अभिवादन करूया. धन्यवाद. जय भीम. नाही, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे आपल्याला की विधानसभा असो, राज्यसभा असो, या ठिकाणी नेहमीच एखादं बिल पास केलं जातं आणि त्यावेळेला संविधानाचे दाखले दिले जातात. तर नेमकं हे संविधानाचे दाखले देणं म्हणजे काय असतं? संविधानाचे
दाखले देण्याचा उद्देश त्याच्या मागचा असा असतो की देशाचे पार्लमेंट असू दे, विधानसभा असू दे, राज्यसभा असू दे, या सगळ्या ज्या संविधानिक यंत्रणा आहेत त्या संविधानाने निर्माण केलेल्या आहेत आणि त्यामुळं त्या यंत्रणांना आपले काम कसे करायचे, आपले कार्यवाही पुढे कशी करायची, कायदे कसे सादर करायचे, कसे पास करायचे, कशा पद्धतीनं कायद्याची निर्मिती होते याचं सगळं सूत्र संविधानात आहे. आणि म्हणून मग जेव्हा केव्हा एखाद्या कायद्याची मांडणी करण्याची वेळ येते, तो कायदा पास करण्याची वेळ येते, तेव्हा संविधानिक व्यवस्थेचे दाखले देणं हे अत्यंत स्वाभाविक असतं. अर्थात त्यानुसारच कायद्यांची निर्मिती देशामध्ये होते. धन्यवाद. आपण इथे आज आम्हाला आपलं मनोगत इथे व्यक्त केलं त्याबद्दल खरंच मनापासून आभार आपले. आणि आपल्याला सुद्धा आंबेडकर जयंतीच्या मी आपणा सर्वांना देखील बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभकामना देतो. दूरदर्शनचे अत्यंत आभार. धन्यवाद. 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 तुझ्या मार्गी चालुनी अस्तित्व मज दिसे. तुझी कीर्ती गाजते जगी जिथे हे तुझी कीर्ती गाजते जगी तुझी कीर्ती गाजते. आणि आता आपल्याबरोबर आनंदराज आंबेडकर, माननीय आनंदराज आंबेडकर इथे उपस्थित आहेत. तर सर, आपणही आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. खरं म्हणजे ध्वजारोहण झालेलं आहे आणि आता आज आंबेडकर जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आधी देतो. आपल्या सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व देशवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो आहे. आजचा दिवस हा या देशाच्या इतिहासामधला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण या देशामध्ये ज्या पद्धतीचं एकंदरीत परिस्थिती होती, बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं या देशामध्ये तमाम लोकांना शिक्षणाची द्वारं खुली केली. आणि आज आपण पाहतो की शिक्षणामध्ये भारत एक अत्यंत प्रगत राष्ट्र झालेलं आहे. आज सॉफ्टवेअरमध्ये आपलं नाव आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं विजन होतं की प्रत्येकजण शिकला पाहिजे आणि शिकल्याशिवाय तो प्रबुद्ध होणार नाही. आणि आज बाबासाहेबांच्या ह्या विजनमुळं खऱ्या अर्थानं देशामधला दलित असेल, बहुजन असेल, कष्टकरी असेल, शेतकरी असेल, यांची मुलं आज अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये शिकत आहेत. आणि एक वेगळ्या प्रकारचं वातावरण देशामध्ये आहे. देशामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं या पूर्ण लोकांमध्ये एक ऐतिहासिक असं मी म्हणतो परिवर्तन झालेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या येण्याआधी काही पर्टिक्युलर लोक सुशिक्षित होते असं म्हटलं तर वागून नाही, परंतु आज या इथे बाबासाहेबांच्या विचारांमुळं आज या देशामधला प्रत्येक माणूस शिक्षणाचे कास धरतो आहे, शिक्षण घेतो आहे. आणि त्यामुळं आज या देशामध्ये प्रगती आपण पाहतो. इतर देशांपेक्षा कॉम्प्युटरमध्ये, सॉफ्टवेअरमध्ये हे सर्व बाबासाहेबांनी अत्यंत महत्त्वाचा मूलगामी मंत्र दिला, शिका. त्या शिक्षणाचा मूलगामी मंत्र आज बाबासाहेबांच्याच लोकांना नव्हे तर सर्वच जाती धर्माच्या लोकांनी आज स्वीकारल्यामुळंच या देशाची प्रचंड प्रगती होते आहे. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जी संविधान दिलं, समता, न्याय, बंधुत्व याच्यावरती असणारं हे संविधान, त्यामुळं आज आपण पाहतो आहे की या इथं स्त्री पुरुष किंवा जाती धर्मामधला सर्व भेद संपवण्याचा कायदेशीर प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. आणि त्यामुळं आज या देशामध्ये महिलासुद्धा राष्ट्रपती होत आहेत, पंतप्रधान होत आहेत, अत्यंत मारायच्या जागी. इव्हन आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये तर वैमानिक म्हणजे आपल्या डिफेन्सच्या वैमानिक आणि इतर सर्व मोठ्या पदावर सुद्धा त्या येत आहेत. हे खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं श्रेय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळंच बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे कार्य आहे
त्याबरोबर न्यायाच्या बाबतीत तर बाबासाहेब आपण कुठच्याही धर्माचे असा, कुठच्याही जातीचे असा, आपल्याला आपला धर्म आपल्या पद्धतीनं त्याची उपासना करण्याचा पूर्ण अधिकार बाबासाहेब आंबेडकर दिला आहे. आणि त्यामुळे हे एक प्रकारचं वेगळं बाबासाहेबांनी या देशामध्ये वातावरण निर्माण करून गेलेले आहेत. आणि त्याचा परिपाक म्हणून आज हा देश जो पूर्वी तुकड्यांमध्ये संस्थानामध्ये विभागला गेला होता, त्यानंतर 1947 नंतर या सर्व संस्थाने एकत्र घेऊन आपण हा भारत देश बनवला. आज ते सर्व लोक या देशाप्रती आपला देश म्हणून समजतात. आज संपूर्ण देश संघटित आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीत संविधान दिलं आहे त्याचा परिपाक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळंच बाबासाहेब आंबेडकरांचं एक जे कार्य आहे अनेक गोष्टीमध्ये, म्हणजे आज आपली रिझर्व्ह बँक आहे जी आपली मूलभूत बँक आहे या देशाची, ती सुद्धा बाबासाहेबांच्या संकल्पनेवर असणाऱ्या आणि बाबासाहेबांच्या पुस्तकावर प्रॉब्लेम ऑफ रुपीवर आधारित आहे. तर हे अत्यंत म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे सामाजिकदृष्ट्या समता निर्माण करण्याचे आहेत, राजकीयदृष्ट्या समता निर्माण करण्याचे आहेत, आर्थिकदृष्ट्या समता निर्माण करण्याचे आहेत. आणि हा प्रयत्न त्याने अप्रत्यक्षपणे त्यांच्या संविधानामधून म्हणून केलेला आहे. आणि त्यामुळेच लोकांना या संपूर्ण संविधानामध्ये आत्मीयता वाटते आणि ती आपली वाटते. आणि त्यामुळेच कोणी या संविधानाबद्दल काही वेगळं बोललं तर लोकांचा रोष वाढतो हे आपण पाहिलेलं आहे. तर त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या 131व्या जयंतीनिमित्त मी सर्व भारतीयांना या इथे त्यांच्या हार्दिक शुभेच्छा देतो, मंगल मैत्री कामना करतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. जय भीम. खरोखर अभूत आणि अमूल्य असे विचार आता आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केलेले आहेत. आत्ताच माननीय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचंही आगमन झालेलं आहे आणि तेही आत्ता या चैत्यभूमीवर आलेले आहेत आणि तेही आत्ता विहारात जाऊन बाबासाहेबांच्या समाधीसमोर नतमस्तक होणार आहेत. खरं म्हणजे प्रत्येक भारतीय या गोष्टीकडे आवर्जून पाहत असतो की आपण कशा पद्धतीने अशा ठिकाणी जाऊ आणि ती ऊर्जा आपल्यामध्ये सामावून घेऊ शकू. आणि आनंदराज आंबेडकर ज्याप्रमाणे बोलले त्याप्रमाणे स्वतः आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे यांनी शिक्षणाचा पाया कायम घालून दिलेला आहे. त्यांनी असं म्हटलं की स्वतः ते अतिशय हालाकीच्या परिस्थितींना त्यांनी तोंड दिलं. जातीभेदामुळे त्यांनी अनेक हालाकीच्या परिस्थितीला तोंड दिलं, पण तरीही त्यांनी शिक्षणाची कास कधीही सोडली नाही. तुझ्या मार्गी चालुनी अस्तित्व मज दिसे. तुझी कीर्ती गाजते जगी जिथे तिथे, तुझी कीर्ती गाजते जगी. तुझी कीर्ती गाजते जगी जिथे तिथे, तुझी कीर्ती गाजते जगी. तुझी कीर्ती गाजते जगी. आता आपल्यासोबत इथे महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाचे माजी अध्यक्ष आणि माजी न्यायमूर्ती माननीय जगदीश धुलजी आहेत. तर आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहोत. सर, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आत्ताच काही जे विचार आपल्याबरोबर इथे व्यक्त झाले त्या विचारांमध्ये अर्थशास्त्रज्ञ म्हणजे रिझर्व्ह बँकसुद्धा ही आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांच्या विचारातूनच आलेली आहे असे विचार आपल्यासमोर आले. तर अर्थशास्त्रज्ञ बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण काय विचार व्यक्त कराल?
सर्वप्रथम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 121व्या जयंतीनिमित्त जो जगातील सर्व बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे आणि बाबासाहेबांचा आदर करतात त्या सर्वांना माझा नम्र जय भीम. आज इथे चैत्यभूमीवर शासकीय कार्यक्रम आणि शासनाद्वारे बाबासाहेबांना आदरांजली देण्याकरता इथे सर्व स्तरातील लोक इथं उपस्थित आहेत. तिथे सर्व म्हणजे नोकरदार वर्ग, अधिकारी वर्ग आणि राजकीय नेते वगैरे सर्व झालेले आहेत. कारण बाबासाहेबांचं कार्यच एवढं महान होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यांना आदरांजलीसाठी कुणाची गरज नाही. लोक स्वयंस्फूर्तपणे करतात आणि जगात हा एक सण साजरा करण्यात येतो. जगात एकमेव व्यक्तिमत्व असं होऊन गेलं की ज्याची जयंती जगातील सर्व देशांमध्ये होत असते. आज बाबासाहेबांच्याबद्दल आपण कोणत्या विषयावर बोलावं हाच प्रश्न पडतो. कारण बाबासाहेब आंबेडकर हे एक चालते बोलते विद्यापीठ होतं आणि ज्या विद्यापीठामध्ये असा एकही विषय नसतो की जो त्यातून अलग केलेला असतो. आणि त्या याच्यामध्ये सर्वात अगोदर जर आपण पाहिलं तर बाबासाहेबांनी आपली जीवनाची सुरुवात अभ्यास करतानाच मानववंशतज्ञ जे आहे अँथ्रोपॉलॉजी याच्यामध्ये 1916 साली त्यांनी पहिल्यांदा आपला प्रबंध जाहीर केला आणि जे आंतरराष्ट्रीय होती संमेलन त्या संमेलनामध्ये त्यांनी मांडला. तसेच त्यांना कोणता विषय जो आहे की जो आपण हे केला नाही, कामगार कायदा असो, संविधानाबद्दल तर सगळे जगात मान्यता प्राप्त झाली आहे. परंतु बाबासाहेबांची ओळख हे अर्थशास्त्रज्ञ म्हणून जी आहे ती फारच महत्त्वाची आहे आणि ती सगळं जगाने मान्य केली आहे. ज्यावेळी ब्रिटिश राज्यामध्ये म्हणजे साधारणपणे 1920 ते 25च्या काळामध्ये ज्यावेळी केन्स ह्या एका अर्थशास्त्रज्ञाचंच जे धोरण होतं आणि त्याच्या धोरणावरच संपूर्णपणे ही अर्थव्यवस्था ब्रिटिशांची आणि जगातील चालू होती. परंतु ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आपला जो थेसिस जो होता प्रॉब्लेम ऑफ रुपी म्हणजे भारतीय चलनाची आणि भारतीय रुपयाची किंमत काय आणि त्या विषयावर त्यांनी आपलं जे रिसर्च केला आणि जो प्रबंध केला आणि त्या केन्सचा जो सिद्धांत होता तो केन्सचा सिद्धांत कसा हा म्हणजे वास्तविकतेला धरून नाही याच्यावर त्यांनी पहिला मोठा हल्ला केला आणि तो त्यांनी एक प्रकारे त्याला बिलकुल म्हणजे टोलावून लावलं. आणि त्यात एक गंमत तुम्हाला सांगतो की ज्या केन्सनी आणि इतर लोकांनी बाबासाहेबांचा इंटरव्ह्यू घेतला थेसिसचा जो ओरल असतो त्यावेळेस सगळ्यांनी त्यांच्या निर्णय स्तरावर विचारलं की चिकित्सा काय आहे, बाकी हे काय, अनेक प्रश्न विचारले. सगळ्या प्रश्नाचे बाबासाहेब उत्तर दिले. मग त्यांना विचारलं की आता काय पुढे, तर म्हणे आता आमच्याकडे काही प्रश्न नाही, तुम्हाला आम्ही डॉक्टरेट देतो. आता हे जे आहे आणि याचा संदर्भ घेऊन ज्यावेळेस रॉयल कमिशन फॉर इंडियन करन्सी हे 1920ला स्थापन करण्यात आली आणि ही होती हिल्टन यंग नावाच्या एका व्यक्तीच्या म्हणजे अधिकारी होते याचे लंडनचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी होती हिल्टन यंग. आणि त्यांनी बाबासाहेबांचा थेसिसचा पूर्ण अभ्यास करून आणि त्या अभ्यासाकडून त्यांनी पाहिलं की बाबासाहेबांनी जे म्हटलं आहे की भारतामध्ये जे अर्थव्यवस्था आहे ईस्ट इंडिया कंपनीची जी व्यवस्था आहे ब्रिटिशांची जी आहे जी केन्सच्या आधारावर आहे ती आपण तोडून काढली पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी ह्या संपूर्ण याचा वेगळ्या प्रकारे मांडणी केला. अभ्यास केल्यानंतर जेव्हा हे हिल्टन यंग कमिशन भारतात 1925मध्ये येऊन त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि 1935ला आज जे देशातील सर्व बँकांना कंट्रोल करणारं नियंत्रित करणारं जे हे आहे बँकिंग सिस्टीम ती जी आहे रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून होते. आणि या रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 साली डॉक्टर बाबासाहेबाचा प्रॉब्लेम ऑफ रुपी याच्या आधारावरच आहे. आणि त्या आधारावरच आज आपण पाहतो की 100 वर्ष होऊन गेल्यानंतरही त्यांनी जे विचार त्यावेळेस मांडले, बाबासाहेबांनी दूरदृष्टीने जे विचार मांडले ते विचार जसे तसे आजच्या परिस्थितीला लागू आहेत आणि आजच्या परिस्थितीमध्ये चालू आहेत. एवढंच नाही तर बाबासाहेबांनी आपण पाहतो की जसं अर्थव्यवस्था
तसंच मानवाधिकाराच्या बाबतीमध्ये देखील बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने मानवाधिकाराचे पायनियर आहेत, पण निर्माते तेच आहेत. कारण आपण पाहतो की आपण 56मध्ये ज्या आपल्या 1950पासून आपण जे संविधान लावलं आहे त्याची प्रास्ताविका जे सांगते त्याच्यामध्ये न्याय, बंधुता, समानता ह्या ज्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक आणि एक आमचं लोकशाही गणराज्य तयार करायचं हे जे सांगितलं आहे. पण मानवाधिकाराचा खरा लढा बाबासाहेबांनी रक्त देऊन जो सुरू केला आहे तो 20 मार्च 1927 साली महाडचा तळाचा जो सत्याग्रह आहे तो खरा मानवाधिकाराचा पहिला सत्याग्रह आहे आणि तोच आपण नाशिकच्या काळ मंदिरातही पाहतोय. अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ म्हणून पूर्ण म्हणजे जगाला मान्य आहेत आणि आजही त्यांच्या विचारावर अर्थशास्त्र चालू आहे. आणि मानवाधिकार आयोग देखील जरी 1948चा सांगत असतील मानवाधिकार जाहीरनामा, पण तो बाबासाहेबाच्याच विचारावर आधारित आहे. धन्यवाद. खरोखरच फार अमूल्य असे विचार आपण आत्ता इथे मांडलेत, त्याबद्दल खरंच मनापासून आभार. आणि आज 131व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपणाला सुद्धा मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. आणि आता आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल इथे उपस्थित झालेले आहेत आणि आपण त्यांच्याकडे पाहतो आहोत. अजित पवारजी, उपमुख्यमंत्री अजित पवारजी सुद्धा इथे आलेले आहेत. ते तिथे बसलेले आहेत स्तूपामध्ये, ते तिथे आहेत स्तूपामध्ये आणि ते आता समाधी समोर थोड्या वेळामध्ये पुष्प अर्पण करत आहेत. तर आता आपल्यासोबत म्हणजे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र किंवा यांचे विचार जेवढे आपण उलगडत जाऊ तेवढे ते कमीच पडतील, इतके अमूल्य आणि अगाध विचार बाबासाहेबांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत.
तर आता आपल्यासोबत गिरीश वानखेडे जी आहेत आणि मी त्यांना असा प्रश्न विचारू इच्छितो की गिरीशजी, एकंदरच बाबासाहेबांनी खरं तर शिक्षणाचा पाया कायम घालून दिला. त्यांनी शिक्षणाचं महत्त्व कायम सांगितलं. म्हणजे कितीही हालाकीच्या परिस्थितीत आपण असलो तरी आपण शिक्षण घेतलं पाहिजे. त्यांच्या विचारांबद्दल आपण काय सांगाल? मी सांगेल की आजही त्यांचे विचार कंटेम्पररी आहेत. लोक आजही वाचतात, लिहितात आणि सोशल मीडिया खासकर आज जो आपण एक पूर्ण एक प्रवास बघतो, तर आपण थोडा मागे जाऊया. म्हणजे 100 वर्षापूर्वी जेव्हा मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला, त्याच्याऐवजी त्यावेळेला त्यांच्या विचारांची पोहोच लोकांपर्यंत जाण्यासाठी लोकशाहीर होते, लोककलाकार होते, लोकगीतकार होते. ते डॉक्टर आंबेडकरांचे विचार जे न्यूजपेपरमध्ये यायचे, जे पुस्तकामध्ये यायचे, त्यांना ते ट्रान्सलेट करायचे, त्यांना त्या सोप्या भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचायचे. तर त्यावेळेला जी कलाकार होती ते इन्स्ट्रुमेंटल होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. तोच हळूहळू काळ बदलला आणि आज जेव्हा आपण बघतो तर ही जागा आता सोशल मीडियाने घेतलेली आहे. आणि या सोशल मीडियामध्ये भरपूर सोशल अँगल्स आहेत, सोशल प्लॅटफॉर्म्स आहेत. फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे. आणि 2 मिनिटं तुम्हाला इंटरप्ट करतो, बोला. कारण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी आलेले आहेत. तर आपण आता भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाहतो. मगाशीच आलेत ते आणि आता ते बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून परत आले आहेत. आणि खरं तर आज या संपूर्ण चैत्यभूमीवर अलोट गर्दी पसरलेली आहे आणि खरंच सरकारी इतमामामध्ये सगळेच जण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतायत. आणि आपण आता परत एकदा जय भीम शॉर्ट व्हिडिओ ॲपचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीशजी यांच्याकडे परत वळणार आहोत. गिरीशजी, आम्हाला माफ करा, मगाशी मी तुम्हाला इंटरप्ट केलं. तर तुम्ही सांगत होतात बाबासाहेबांच्या फिलॉसॉफीबद्दल किंवा त्यांच्या विचारांबद्दल. हां, तर ते मला हे सांगायचं होतं की ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकं लिहायचे किंवा वृत्तपत्र काढायची, त्यावेळेला संगीत आणि लोकगायक, लोककलाकार हे इन्स्ट्रुमेंटल होते त्यांचे विचार पोहोचण्यासाठी. आजकाल ते सारं बदललेलं आहे. आज जो काळ आहे तो सोशल मीडियाचा काळ आहे. या सोशल मीडियाच्या काळामध्ये आपण बघतो, सोशल मीडिया हँडल्स बघतो, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि माननीय राज्यपाल आता व्यासपीठावर चालले आहेत आणि थोड्याच वेळात ते त्यांचंही मनोगत आता व्यक्त करतील. व्यासपीठावरून सगळ्यांनाच ते संबोधतील. आणि बाबासाहेबांच्या थोर विचारांबद्दल आपल्या राज्यपालांकडून सुद्धा आपल्याला आता ऐकायला मिळेल की आज आपला समाज बाबासाहेबांच्या विचारांनी कसा प्रगल्भ होत चालला आहे याकडे आपल्याला ते घेऊन जातील. हां, तर गिरीशजी, खरंच माफ करा, पण सारखे माननीय सगळेजण येत आहेत आणि त्यामुळे आम्हाला तुम्हाला सतत नाही नो प्रॉब्लेम. आजचा हा खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण जयंतीच्या या भव्य सोहळ्याला भरपूर पुढारी लोक येत आहेत, मंत्रीगण येत आहेत, त्याच्याऐवजी भरपूर ऑफिसर्स येत आहेत. पण एक सांगायचं म्हणजे हे की आज जो सोशल मीडिया हा जो पार बदललेला आहे, त्यामध्ये आम्ही एक रिसर्च केला होता, एक सर्वे केला होता आणि त्या सर्वेमध्ये आम्हाला आढळलं की जे सोशल मीडियाचे 4 मुख्य हँडल्स आहेत, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि शॉर्ट व्हिडिओ ॲप्स, त्या साऱ्यावरच आपली बहुजन मंडळी आहे. आणि जी पुस्तकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे त्या पुस्तकांचं प्रमोशन आपण या साऱ्या सोशल मीडिया ॲपवर बघू शकतो. आपण फेसबुकवर बरेचसे एक्सर्प्ट्स बघू शकतो, आपण बरेचसे रायटर्स बघू शकतो ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यावर त्यांचे लेखाला ट्रान्सलेट केलं आणि सोप्या भाषेमध्ये सोशल मीडियावर आणलं. त्यामुळे सोशल मीडिया
हा खूप महत्त्वाचा भाग बनलेला आहे. आणि याच्यामध्ये काय होतं की फेसबुक याच्यावर आपण आपले विचार देऊ शकतो, आपण रिव्ह्यू करू शकतो. बाबासाहेबांचे भरपूर कोट्स आहेत, त्यांचे सुविचार आहेत, ते आज जनतेपर्यंत पुन्हा पोचत आहेत. त्याच्यानंतर भरपूर असे क्रिएटिव्ह फोर्सेस आहेत, बरेचसे क्रिएटिव्ज आहेत, डिझायनर्स आहेत जे बाबासाहेबांच्या विचारांना इथे घेऊन येतात. तसंच जेव्हा आपण शॉर्ट व्हिडिओ ॲप्स म्हणतो त्याच्यामध्ये 10 सेकंड्स किंवा 15 सेकंड्सचे छोटे व्हिडिओज असतात ज्यांच्यामध्ये ते बाबासाहेबांचे विचार, त्यांची गाणी, त्यांचं म्युझिक, त्यांचे डान्स फॉर्म्स, त्यांच्या फिलॉसॉफीला ते प्रमोट करतात. अशा शॉर्ट व्हिडिओ ॲपचा जय भीम हा शॉर्ट व्हिडिओ ॲप आहे. आणि आम्ही बघतो की 60% जे बहुजन मुलं या ॲपवर आलेले आहेत ते भयंकर क्रिएटिव्ह आहेत, इतके जबरदस्त क्रिएटिव्ह आहेत की त्यांना डान्सवर म्हणा, आणि ते आपल्याच मीडियावर नाही आहेत, ते बाकीच्या सोशल मीडियावर सुद्धा त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. तर असे जे फॉलोअर्स आहेत ते आजकाल आपल्या मीडियावर येत आहेत, जय भीम ॲपवर येत आहेत आणि ते प्रमोट करत आहेत, ते बाबासाहेबांची फिलॉसॉफी प्रमोट करत आहेत. धन्यवाद. ॲप खरोखरच बाबासाहेबांचे विचार आपल्यासमोर, प्रगल्भ विचार आपल्यासमोर आणेल यामध्ये काही शंकाच नाही. आणि तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरंच मनापासून आभार मानतो की आपण आपले विचार इथे आणि पुन्हा एकदा सॉरी म्हणतो, कारण सतत काय होतं आहे की सगळ्यांनाच आज बाबासाहेबांच्या इथे अभिवादन करायला इथे यायचं आहे आणि त्यामुळे हे सगळं मध्ये मध्ये अडथळे आले. पण खरंच खूप समजूतदारपणे तुम्ही ते स्वीकारलं, खूप थँक्यू सो मच. आणि आता आपले व्यासपीठाकडे आपण वळतोय. व्यासपीठावर भगतसिंग कोश्यारी, आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय भगतसिंग कोश्यारी यांचं स्वागत करण्यात आलं आहे आणि स्वागत चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्यकर्तृत्व आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. यानंतर जयंती गीत सादर होईल. भीमा तुझ्यासारखा नेता कुणी नसे. गीत संगीत माजी संगीत कला अकादमी निर्देशक दत्ता जाधव आणि भीमा तुझ्यासारखा नेता कुणी नसे जयंती गीत सादर करतील संगीत कला अकादमीचे गुणी शिक्षक आणि कलाकार. बाबासाहेबांसाठी एक शेर खास आजच्या दिवशी. लक्ष असू द्या. सिंहा समान जगणे, सिंहा समान जगणे, तू शिकविले समजला, तू शिकविले समजला.
कंठात ओतले तू सामर्थ्य गर्जनांचे सामर्थ्य गर्जनांचे तुझ्या मार्गी चालुनी अस्तित्व मज दिसे तुझी कीर्ती गाजते जगी जिथे तिथे तुझी कीर्ती गाजते जगी तुझी कीर्ती गाजते जगी जिथे तिथे तुझी कीर्ती गाजते जगी तुझी कीर्ती गाजते जगी जिथे तिथे तुझी कीर्ती गाजते जगी तुझी कीर्ती गाजते जगी जिथे तिथे तुझी कीर्ती गाजते जगी समान आणि स्वाभिमान तू आम्हा बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं बघा दिला समान आणि स्वाभिमान तू आम्हा दिलेस संविधान धम्मदान तू आम्हा दिलेस संविधान धम्मदान तू आम्हा दिलेस संविधान धम्मदान तू आम्हा त्रिसरणे बोलतात जी मुखे जिथे तिथे त्रिसरणे बोलतात जी मुखे जिथे तिथे तुझे तत्व आचरती जीवनी जिथे तिथे तुझी कीर्ती बाबासाहेब तुझी कीर्ती गाजते जगी जिथे तिथे तुझी कीर्ती गाजते जगी तुझी कीर्ती गाजते जगी जिथे तिथे तुझी कीर्ती गाजते जगी तुझी कीर्ती गाजते जगी जिथे तिथे तुझी कीर्ती गाजते जगी तुझी कीर्ती गाजते जगी जिथे तिथे तुझी कीर्ती गाजते जगी जगात तूच शिकविलास सत्याचा अर्थ बाबासाहेबांचं विजन एवढं क्लिअर होतं की त्यांनी धम्म दिला आपल्याला बघा सगळं सत्य आहे ते सांगितलंय सत्य काय ते उघड केलं जगात तूच शिकविलास सत्याचा अर्थ म्हणून गुरु तुला शोभतसे सिद्धार्थ म्हणून गुरु तुला शोभतसे सिद्धार्थ म्हणून गुरु तुला शोभतसे सिद्धार्थ जगात तूच शिकविलास सत्याचा अर्थ
शोभतसे सिद्धार्थ म्हणून गुरु तुला शोभतसे सिद्धार्थ म्हणून गुरु तुला शोभतसे सिद्धार्थ माणसास माणसे मानती जिथे तिथे आज बघा किती माणसं आली आहेत सगळे एकमेकाला मांडणार आहेत बाबासाहेबांची कृपा आहे माणसास माणसे मानती जिथे तिथे बुद्ध भीम गीत गाई दत्ता जिथे तिथे सगळ्यांनी म्हटलं तर खूप मला आनंद होईल तुझी कीर्ती सगळे म्हणा तुझी कीर्ती गाजते जगी जिथे तिथे तुझी कीर्ती गाजते जगी तुझी कीर्ती गाजते जगी जिथे तिथे तुझी कीर्ती गाजते जगी खरोखरच भीमासारखा नेता कुणी नसे हे आपल्या संगीताच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांनाच भावना पोचवलेल्या आहेत. हे जयंती गीत सादर केलं होतं आमच्या संगीत कला अकादमीच्या कलाकारांनी आणि शिक्षकांनी. यानंतर इथं अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत आणि आपल्या मनोभावना व्यक्त करण्यासाठी इथं आहेत. मी विनंती करते माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री अजित पवारजी यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या राज्याचे महामहिम राज्यपाल महोदय, मंत्रिमंडळातील माझे सहकारी दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, विश्वजित कदम, डॉक्टर बालचंद्र मुणगेकरजी, आयुक्त चहलजी, नागसेन कांबळे, चंद्रशेखर कांबळे, श्रीमती राखीताई जाधव, नरेंद्र राणे, सुमंत भांगे, राज्य सरकार तसंच महानगरपालिकेचे उपस्थित असणारे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्याच्याकरता, त्यांच्या पुढं नतमस्तक होण्याच्याकरता, वंदन करण्याच्याकरता उपस्थित असणारा सर्व माझे बंधू भगिनी, सर्व राजकीय पक्षाचे नेतेगण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती 131वी. मानवतेच्या कल्याणाचा मार्ग जगाला दाखवणाऱ्या युगपुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेबांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो. आपल्या सर्वांचं राज्य सरकारच्या वतीनं, आमच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं इथं आल्याबद्दल मनापासून स्वागत करतो. राज्यपाल महोदयांचं देखील मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या राज्यातल्या तसंच माझ्या देशातल्या तमाम नागरिकांना, बंधू भगिनींना, तरुण मित्रांना आजच्या ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देखील देतो. आत्ता जी पुष्पवृष्टी इथं आपण हेलिकॉप्टरनी त्या ठिकाणी टाकतोय, तेही आपण एक महत्त्वाचं काम या ठिकाणी सरकारच्या वतीनं करतो. देशाला एकतेचा, समतेचा, बंधुतेचा, नात्याचा, बांधण्याचं ताकद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये, त्यांनी दिलेल्या संविधानामध्ये. त्यामुळं बाबासाहेबांच्या विचाराला आणि भारतीय संविधानाला देखील आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मी वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनं डॉक्टर बाबासाहेबांच्या 131व्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्याच्यासाठी इथं
जी सभा आयोजित केलेली आहे, पाठीमागच्या काळामध्ये करोनाचं संकट होतं आणि त्याच्यामुळं आपल्याला काहीशा मर्यादा होत्या, बंधनं होती, परंतु यंदा काहीसे करोनामुक्त वातावरण होत असल्यामुळं आज राज्यपाल महोदयांनी या कार्यक्रमाला वेळ दिला आणि आपल्याला सगळ्यांना इथं सहभागी होता आलं. करोनाचं संकट अजून संपलेलं नाही, तरी करोनामुक्तीच्या वाटेवर मोकळ्या वातावरणात होत असलेल्या या अभिवादन सभेच्या आयोजनात योगदान समन्वय समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा, सदस्यांचं मी अभिनंदन देखील करतो आणि त्यांचा आभार पण मानतो. डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्य विचारांच्या वरच्या निष्ठेपोटी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देखील देतो. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब सकाळी येऊन अभिवादन करून गेले. हे कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आमचे धनंजय मुंडे, त्यांची प्रकृती थोडीशी खराब आहे, बरी नसल्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत आहेत. त्यांची उणीव या ठिकाणी नक्कीच जाणवत आहे. परंतु आपले राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम इथं आहेत. एक समाधानाची बाब की धनंजयची प्रकृती चांगली होती आहे. परवा त्याला भोळ आली होती, चक्कर आलेली होती. काहींनी सांगितलं माइल्ड अटॅक होता, परंतु तसा डॉक्टरांनी सर्व प्रकारच्या टेस्ट घेतल्यात, तसं काही अटॅक वगैरे नाही आहे. 1-2 दिवसामध्ये त्याला डिस्चार्ज मिळेल. त्याला पण मी येताना तिथं भेटलो होतो. त्याला फार खंत होती की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि अशा वेळेस कार्यक्रमामध्ये त्या खात्याचा मंत्री असताना देखील आपल्याला सहभागी होता येत नाही. त्याच्याबद्दल थोडासा त्याची नाराजी मला पाहायला मिळाली. ठीक आहे, शेवटी ज्या घटना होतात त्याला आपल्याला सामोरं जावं लागतं. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या युगपुरुषाची, महामानवाची जयंती. आजचा दिवस आपल्याला खरं तर खूप काही शिकवणारा दिवस आहे. बाबासाहेबांच्या विचाराचं स्मरण करायचा हा आजचा दिवस आहे. आणि असं असताना जन्माला आल्यानंतर देखील या जगात अभिमानानं, स्वाभिमानानं कसं जगावं, आपल्या न्याय हक्कासाठी कसं लढावं, हे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांना दाखवून दिलं. बाबासाहेबांनी आपल्याला शिका आणि संघटित व्हा हा संदेश त्या बाबतीमध्ये दिला. त्यांच्या संदेशानं बहुजनांच्या अनेक पिढ्या शिकल्या, शहाण्या झाल्या, संघटित झाल्या. त्यांनी पुढं जाऊन स्वतःचं, देशाचं, मानवतेचं कल्याण केलेलं आपण सगळेजण पाहतोय. बाबासाहेबांनी या देशातल्या गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि हक्कासाठी लढण्याचं बळ दिलं. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, भौगोलिक अनेक विविधता असलेल्या भारत देशाला गेले 75 वर्ष, उद्याच्या 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हा 75 वर्ष देश अखंड एकजूट ठेवण्याचं आपल्याला जे यश मिळालेलं आहे, याचं सर्वात मोठं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांनी दिलेल्या देशाच्या संविधानाला जातं. हे प्रत्येक भारतीयाला मान्यच करावं लागेल. कुणीही व्यक्ती असो, प्रत्येकाला एकच मताचा अधिकार त्यांनीच दिला. सर्वांना जगण्याचा आणि विकासाचा समान संधी बाबासाहेबांनी उपलब्ध करून दिली. बाबासाहेबांच्या सारख्या महामानव आपल्या देशामध्ये जन्माला आले हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. बाबासाहेबांचे हे दूरच्या दृष्टीचे नेते होते. ते ज्ञानी होते, ते गुणी होते, ते विज्ञानी होते. त्यांच्या अंगामध्ये अनेक गुण होते. बाबासाहेबांनी राजकारणी, समाजकारणी, अर्थकारणी ह्या सगळ्या बाबी त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. ते कायदेतज्ञ होते, ते घटनातज्ञ होते, ते अर्थतज्ञ होते. बाबासाहेब लेखक होते, पत्रकार होते, चित्रकार होते, संगीतकार होते. भारतीय राजकारणाला, समाजकारणाला, अर्थकारणाला मजबूत पाया, आश्वासक दिशा देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. चवदार तळं, सत्याग्रह, सामाजिक सुधारणांच्या चळवळीला बळ त्यांनी दिलं. त्यांच्या मनुस्मृती दहन आंदोलनानं अक्षरशः देशामध्ये क्रांती घडवली. शेतकरी हक्काच्या लढ्यानं देशात एक ताकद उभी केली. बाबासाहेबांनी हाती घेतलेला प्रत्येक लढा हा तुमच्या माझ्या भारत देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक सुधारणांच्या चळवळीतला
एक क्रांतिकारी टप्पा म्हणून आपण पाहतोय. भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थापनेमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली वैचारिक भूमिका ही देखील तितकीच महत्त्वाची होती. बाबासाहेबांच्याबद्दल बोलायचं तर ते कोण नव्हते असा प्रश्न पडतो. बाबासाहेब फक्त विचारवंत नव्हते तर चळवळीत लढ्यात प्रत्यक्ष उतरणारे, संघर्ष करणारे कृतिशील विचारवंत होते. ध्येयप्राप्तीसाठी, वैचारिक निष्ठेसाठी व्यवस्थेविरुद्ध लढण्याची ताकद बाबासाहेबांनी समाजाला दिली. बाबासाहेबांचे हेच विचार, हे महामानवाचे विचार, त्यांच्या विचारामध्ये समाजाचं, देशाचं, अखंड मानव जातीचं कल्याणाची ताकद आहे. आणि हे सर्व दूरपर्यंत पोचवण्याच्या करता प्रत्येकाने आपापल्या परीनं प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारचे आव्हान आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना करतो. राज्य सरकारचं आपल्या इंदू मिलच्या स्मारकाच्याबद्दल फार बारकाईनं लक्ष आहे. लवकरात लवकर ते कसं पूर्ण होईल, तिथं निधीची कुठल्याही प्रकारची कमतरता राज्याचा अर्थमंत्री म्हणून आम्ही लोक कमी पडू देणार नाही, तशा पद्धतीच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. आणि तसंच मध्ये आम्हाला सगळ्यांनी सांगितलेलं होतं की सिद्धार्थ कॉलेज तिथंही काही मदत झाली पाहिजे, तिथंही काही आपल्याला काम करायचं. 11,45,00,000 रुपये सिद्धार्थ कॉलेजच्या कामाला दिले, ते पैसे रिलीज पण केले. आज काम तिथं चालू आहे. आपण प्रत्येकाने त्याच्यामध्ये कुठं काही तुम्हाला उणीव भासली, कमतरता भासली तर हक्काने तुम्ही मला सांगा. आम्हा कुणालाही, आमच्या धनंजयला सांगा किंवा डॉक्टर विश्वजित कदमला सांगा, कुणालाही सांगितलं तर ताबडतोब त्याच्यामध्ये लक्ष देण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं केलं जाईल. आणि बाबासाहेबांचा विचार पिढ्यानपिढ्या सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण सगळेजण करत राहू, अशा प्रकारची अपेक्षा, अशा प्रकारची विनंती मी आज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो. पुन्हा एकदा बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. बाबासाहेबांची जीवन गाथा ही सगळ्यांना प्रेरणादायी अशी आहे. आणि म्हणूनच दैवायत्तम कुले जन्मा मदायत्तम तू पौरुषम. जन्माला येणं हे दैवाधीन असलं तरी पराक्रम करणं हे माझ्या हातात आहे, ही उक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनातून सगळ्यांना दिलेली आहे. आणि म्हणूनच ते नेहमीच आपल्याला प्रेरणादायी ठरले. भिक्खू संघास बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राज्यपाल आणि मान्यवरांच्या हस्ते चिवरदान होत आहे. भिक्खू संघास मान्यवरांच्या हस्ते चिवरदान होत आहे. भिक्खू संघास मान्यवरांच्या हस्ते चिवरदान प्रदान करण्यात येत आहे. हो, भिक्खू संघाला चिवरदान प्रदान करण्यात आले आहे. यानंतर माननीय राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांचं मनोदय आपण ऐकणार आहोत.
पूज्य बाबा साहब डॉक्टर अंबेडकर जयंती के अवसर पर यहाँ उपस्थित हमारे उप मुख्यमंत्री आदरणीय अजीत पवार जी, गृह मंत्री श्री दिलीप वलसे पाटिल जी, अन्य मंत्रीगण, मंच पर उपस्थित अन्य हमारे सभी विशिष्ट वरिष्ठ सज्जन, यहाँ म्यूनिसिपल कमिश्नर श्री चहल सहित अभी अधिकारीगण, सभी जनप्रतिनिधिगण, उपस्थित भाई और बहनों, सबसे पहले तो मैं आज अपनी ओर से आप सबको देश में अभी माननीय डिप्टी सीएम बोल रहे थे, अमृत महोत्सव आज़ादी का मनाया जा रहा है। आज बैसाखी का दिन है और भी अनेक त्यौहार हैं। असम का अलग त्यौहार है, दक्षिण का अलग त्यौहार है। बड़ा पवित्र दिन है, एक किस्म से पवित्रतम दिन है, क्योंकि इसी दिन हमारे पूज्य बाबा साहब का भी जन्मदिन है, उनकी जयंती है। तो इस अवसर पर मैं आप सबका अभिनंदन करता हूं, आप सबको बधाई देता हूं और आप सबको शुभकामना देता हूं। अगले वर्ष जब हम यहाँ पर आए तो हम इस आशा के साथ आए कि हमारे बाबा साहब की जो कल्पना से वो साकार होती जा रही है, आगे संपन्न होती जा रही है। ये मैं शुभकामना देता हूँ। मित्रों, मैं बहुत ज़्यादा भाषण नहीं दूँगा। हमारे बाबा साहब पर जिनका अत्यधिक अध्ययन है, ऐसे डॉक्टर अंबेडकर यहाँ बैठे हैं, उनकेकर यहाँ बैठे हैं। अब उनके सामने हम ज़्यादा क्या बोलेंगे, इतना ज्ञान है, उन्होंने इतनी पुस्तकें लिखी, हम तो उन्हीं को पढ़ते हैं। लेकिन एक चीज़ है, हम सब लोग थोड़ा सा इतना निवेदन करूँगा कि बाबा साहब हमेशा स्वतंत्रता, समता, बंधुत्व, लिबर्टी, इक्वालिटी, फ्रेटर्निटी, इस पर विश्वास करते थे। और इस देश के अंदर मैं केवल 2-4 शब्दों में, वाक्यों में संक्षेप में बोलूँगा। महारानी लक्ष्मीबाई से लेकर चंद्रशेखर आज़ाद, भगत सिंह और सुभाष बोस तक कितने लोगों ने क्रांति के माध्यम से, शस्त्र के माध्यम से देश को आज़ादी देने का प्रयत्न किया। पूज्य महात्मा गांधी जी के नेतृत्व में दुनिया में एक पहला प्रयोग हुआ, जिसलिए आज दुनिया उनको मानती है। वह है सत्य और अहिंसा के माध्यम से देश को आज़ाद करना। पहला काम हो गया, हमको देश की आज़ादी इनके वजह से, पूज्य बापू और इन क्रांतिकारी की वजह से सबसे मिल गई। लेकिन देश आज़ाद हुआ तो देश के उस समय 600 से ऊपर राज्य थे। अंग्रेज छोड़ते समय कहते थे हम इनको छोड़ के जा रहे हैं, ये आपस में लड़ेंगे, फिर हमको वापस बुला लेंगे। लेकिन सरदार पटेल ने दूसरा काम किया, इन सबके सब राज्यों को एक सूत्र में बंधोया। ये दूसरा काम किया। परंतु एक जो तीसरा काम था वो इतना महत्वपूर्ण था। ये तो हम सब जानते हैं कि बाबा साहब ने संविधान बनाया, सारे देश जानता है, दुनिया जानती है, उनके नेतृत्व में बना। उसके नाते से संविधान के शिल्पकार के रूप में उनको जानते हैं। परंतु हम बहुत कम लोग महसूस करते हैं उससे भी बड़ा काम संविधान बनाते समय जो बाबा साहब ने किया है, अंबेडकर जी ने किया है, वो किया है कि समाज को टूटने से बचाना, समाज को एक उसमें लड़ी में पिरोना, ये बहुत बड़ा काम किया। और इसके लिए बाबा साहब किसी भगवान से कम नहीं है, ऐसा मैं मान के चलता हूँ। ये बहुत बड़ा उनका योगदान है। और उनका जो समाज को जोड़ने का काम था, सचमुच इस समाज को जानते हैं जो लोग अध्ययन करते हैं, या उनके कर बैठे हैं, समाज को जानते हैं। इस समाज के अंदर उत्थान और पतन के काल आए हैं, लेकिन ये आज़ादी के लड़ाई और आज़ादी के बाद के उत्थान के कार्यकाल में जो सबसे बड़ा काम एक ढंग से हुआ है, इस समाज के उत्थान का, निश्चित रूप से इस समाज को एक सूत्र में पिरोने का, ये जो बंधुत्व का काम है, ये जो समता का काम है। आज हमारा समाज धीरे धीरे समरसता की ओर जा रहा है, परंतु अभी हम पूरी तरह से समरस नहीं हुए हैं। अभी भी ऐसा लगता है कि बाबा साहब का सपना अभी पूरा नहीं हुआ है।
अभी हम सब लोगों को बहुत कुछ करना है और मुझे लगता है कि केंद्र की सरकार, प्रदेश की सरकार है, सब इस दिशा में कार्यरत हैं। मेरा आप सबसे निवेदन है कि जो एक दूसरा, जैसे मैंने कहा, उन्होंने अपना स्वतंत्रता, समता और बंधुत्व की बात कही, ऐसे जो अगला हमारे समाज को उठने के लिए जो उन्होंने उपदेश दिया था, वो भी 3 शब्दों में दिया था। वो शब्द थे हमारे शिक्षा, संघर्ष और संगठन। मुझे लगता है कि आज भी ये आवश्यकता है, हम सब लोग अगर उनके आदर्शों पर चलेंगे तो मुझे वो दिन दूर नहीं लगता है जब इस देश के अंदर निश्चित रूप से हमारा समाज एक होगा। हमारे जो पीछे दलित, वंचित, इस प्रकार के जो गरीब लोग हैं वो आगे उठेंगे। और उसके लिए एक ही निवेदन है, जो आत्मविश्वास, जो कॉन्फिडेंस हमारे बाबा साहब के अंदर था, वो कॉन्फिडेंस हम सबको अपने अंदर लाना होगा। यदि आप उस कॉन्फिडेंस को लाए तो देश निश्चित के रूप से उन्नति के शिखरों पर पहुंचेगा। मैं फिर से एक बार आप सब लोगों का अभिनंदन करते हुए, बाबा साहब का पुण्य स्मरण करते हुए, उनको श्रद्धांजलि करते हुए आपको बहुत बहुत नमन। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय भीम। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर रामदास आठवले तसंच श्रीमती आठवले याही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत। रामदास आठवले, माननीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री। यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर भालचंद्र बुडकेकर। महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय राज्यपालजी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितजी पवार, श्रीयुत दिलीप वळसे पाटीलजी, श्रीयुत रामदासजी आठवले, हसन मुश्रीफजी, सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 131व्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करतो। खरं म्हणजे या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही समितीच्या वतीने प्रास्ताविक करून आणि सर्वांचं समितीच्या वतीने स्वागत करून त्याची सुरुवात करणार होतो, परंतु माननीय राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री साहेब यांना लवकर जायचं असल्यामुळे हा आम्ही कार्यक्रम सुरुवातीला केला नाही प्रास्ताविकाचा। महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिका मुंबई यांचा मी समितीच्या वतीने अत्यंत मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो। कारण गेल्या 20 वर्षामध्ये विशेषतः महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारने ही जी व्यवस्था केलेली आहे, आंबेडकर जयंती आणि महानिर्वाण या दोघांच्यासाठी सुद्धा त्यांना मी धन्यवाद देतो। महामहिम जे आपण आलात त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो। फक्त विथ युअर काइंड परमिशन ऑनरेबल गव्हर्नर, सिन्स वी आर सेलिब्रेटिंग आंबेडकर जयंती, प्लीज अलाउ मी टू से ओनली 2 minutes इन द कॉन्टेक्स्ट ऑफ व्हॉट यू सेड जस्ट नाव। बाबासाहेब आंबेडकरांना खरोखरच या देशाने स्वीकारलेलं आहे का? बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत आपण गेल्या 60-70 वर्षामध्ये निर्माण करू शकलो आहोत का? विशेषतः गेल्या 8-10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने हा देशाचा कारभार सुरू आहे ते पाहिल्यानंतर एका बाजूला प्रचंड प्रमाणात दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे, आर्थिक विषमता आहे, अल्पसंख्याकांचं जीवन धोक्यात आहे, महिलांचं जीवन धोक्यामध्ये आहे। एकूणच संबंध विचार केल्यानंतर समाजामध्ये एक प्रकारचा अराजक निर्माण झालेला आहे। राज्यपाल साहेब, मी आपल्याशी विनंती करतो की आपल्याला जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तुमचे माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत। आपण आणि मी राज्यसभेमध्ये एकाच वेळेला आम्ही राज्यसभेचे सभासद होतो आणि माझ्याविषयी आपण जी कृतज्ञता व्यक्त करता, जे प्रेम व्यक्त करता, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो। पण हा देश जर खरोखरच डॉक्टर आंबेडकरांना अभिप्राय असलेला भारत निर्माण करायचा असेल तर ह्या देशामध्ये सध्या सुरू असलेली राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अराजक सदृश्य परिस्थिती आपल्याला मोडीत काढावी लागेल।
आणि आपण म्हणता त्याप्रमाणे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, स्त्री पुरुष समानता, स्वातंत्र्य, बंधुभाव, बुद्धाची करुणा या मूलभूत तत्वावर या देशाची उभारणी करण्यासाठी आपल्याला कटिबद्ध व्हावं लागेल, अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा समन्वय समितीच्या वतीने महिम राज्यपालजी, उपमुख्यमंत्री, अन्य मंत्रीगण आणि तुम्हा सर्व लोकांना अत्यंत कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देऊन आभार प्रदर्शन संपल्याचं जाहीर करतो. जय भीम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार म्हणजे अगाध एक महासागर आहे विचारांचा, आणि तो म्हणजे त्यांचे विचार सतत ऐकत राहावेत, त्यांचे सतत मान्य करत राहावेत आणि सतत ते आत्मसात करत राहावे, त्यासाठी प्रयत्नशील राहावं, असेच हे त्यांचे विचार आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला जो समाज आहे तो सतत घडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे, आणि हीच त्यांना खरी मानवंदना ठरू शकेल. मी सचिन सुरेश तुम्हा सगळ्यांची रजा घेतो या दादर मुंबईच्या चैत्यभूमीवरून, आणि तुम्हा सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. शिकाया चालली एबीसीडी, अरे विमाची लेखनी लाखात एक मी शिकाया चालली एबीसीडी. कख ग घ ग म वना, कख ग घ ग म वना, शिकून झाली बाराखडी. विमाची लेखनी लाखात एक मी शिकाया चालली एबीसीडी, अरे विमाची लेखनी